वलव वलव रे वलव रे पराशर ऋषी आले. मत्स्यगंधा नावेत बसली होती. तिचं काम काय कोणी वाटसर आला की त्याला नावेत बसवायचं आणि पलीकडे न्यायचं. पराशर ऋषी आले आणि बसले काय कसे. नाव चालली झोकात न स्वामी बसले नवकेत. नाव चालली झोकात स्वामी बसले नवकेत. होती जवानी न खुदकन सुते गालात. काळी चोळी अंगात न चोळी स्त्रिय दंडात. स्वामी बहकला मनात स्वामी बहकला मनात न भगव चोळीत. स्वामी तरुणीचे डोळे एवढे चाणाक्ष असतात. तरुणीचे डोळे एवढे चाणाक्ष असतात की पुरुषाच्या नजरेवरून त्यांची चालते ओळखतात. तिने विचार केला की या ऋषीची नजर काही ठीक दिसत नाही. या ऋषीची नजर काही ठीक दिसत नाही. याची नजर आपल्याला पापी दिसते. ती काय म्हणते. यो 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 ऋषी. ती काय म्हणते. यो 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 ऋषी पाडीला फाशी डोळे वटारून बघतोय ग. काहीतरी वटाळा दिसतोय ग. साऱ्या उमरभर ज्याने शंकराची उपासना केली. साऱ्या उमरभर ज्याने शंकराची उपासना केली आणि या जवान पोरीला बघून झाली या ऋषीला कामवासना झाली. कारण ही जवानीच तशी आहे. अरे जिथं देवाधिक सुटले नाही तिथं तुमची आमची काय कथा. साऱ्या उमरभर केली दयाने
देवाची उपासना जवान पोरीला बघून वादळ उठलंय ऋषीच्या मना जशी दिसते देवांगना जशी दिसते देवांगना झाली ऋषीला कामवासना या ऋषीच्या नजरेवरून ओळखली याच्यात काहीतरी फरक पडलेला दिसतोय काय या ऋषीच्यात काहीतरी फरक पडलेला दिसतोय तेव्हा ती आपलं अंग सावरून बसली आणि अंग सावरताना बघितल्याबरोबर तिने आपलं अंग सावरताना बघितल्याबरोबर ऋषी काय म्हणतोय थांब थांब पोरी काय म्हणतोय पोरगी म्हणते नको रे दादा हे पाप नको दादा असलं पाप नको कोळ्याची आमची जात मासं मारायचा आमचा धंदा तुझ्या नादाला लागलं तर लोक आमची निंदा करतील तेव्हा हे असलं पाप आम्हाला नको तेव्हा तेव्हा ऋषी काय म्हणतायत अगं माझ्या नजरेत बघ काय सांगितलं ऋषीने माझ्या नजरेत बघ म्हणजे तुला कळल म्हणजे तुझ्या लक्षात येईल काय म्हणतोय आम्ही असे तसे ऋषी नाहीत काय ऋषी सांगतोय आम्ही असे तसे ऋषी नाहीत आम्ही पोचलेले ऋषी आहेत आम्ही बुवा लोक आम्ही ऋषी लोक पोचलेले आहेत तेव्हा तेव्हा तो काय सांगतोय सत्यवती भिवू नको तू अशी सत्यवती भिवू नको तू अशी अगं तू अशी भिवू नकोस घाबरू नकोस मला जे हवं ते दिलंस काय सांगतोय ऋषी मला जे हवं ते जर तू देशील तर या राजाची राणी बनशील काय या राजाची राणी बनशील तेव्हा मत्स्यगंधा एकदम विचारात पडली मनात म्हणते हा तर अगदी पोचलेला आहे काय म्हणते हा ऋषी तर अगदी पोचलेला आहे आणि आता हा पोचवायच्या मार्गावर आहे तेव्हा याच्यापासून आपलं शील वाचवायला पाहिजे ती म्हणून म्हणते ती काय सांगते महाराजाशी का घाई करताय आपल्या मनाची करताय आपल्या मनाची घाई करताय आपल्या मनाची माझ्या अंगाला येते घाण माझ्या अंगाला येते घाण हेंगाट फुकट बोंगलाची मी कोल्याची पोर हाय बोली मी कोल्याची पोर हाय बोली महाराज कोळीन जातीची महाराज तुमच्या नावाला लागल बट्टा तुमच्या नावाला लागल बट्टा खंत झाला हो मनाची
बोंबलाची म्हटल्याबरोबर तो म्हणतोय, काय म्हणतेस, काय म्हणतेस, तुझ्या अंगाला सुकट बोंबलाची घाण येते, अरे आत्ताच्या आत्ता नाहीशी करतो असं म्हणून त्या ऋषीने मंत्र घातला. ऋषीने मंत्र घातल्याबरोबर जिकडे तिकडे सुगंध पसरला, जिकडे तिकडे सुगंध पसरला. आता हा सुगंध 1 योजन पर्यंत गेला. आता 1 योजन म्हणजे किती, 3 कोस. आता विचार करा, जी मत्स्यगंधा होती ती योजनगंधा झाली. तेव्हा ऋषी एकदम खुश झाला. ऋषी तिच्या अंगाला सुहास येत म्हटल्याबरोबर ऋषी एकदम खुश झाला. जरा पुढं सरकला, जरा पुढं सरकला, अगदी चिकटायला गेला. पण पोरगी ती पोरगी तिथेला तशी काय हाताशी लागू देणार. तिने काय केलं, त्या ऋषीने काय केलं, ऋषीने मंत्र घातला सागरी सुगंध दरवळला. ऋषीने मंत्र घातला सागरी सुगंध दरवळला. एक योजन परिसर त्याचा परिमळ पसरला. उजेडात पाप करायचं कसं कोण सांभाळशील आला. ती सांगते महाराज, ती काय सांगते महाराज, उजेडात एवढं आपण सगळं करायचं आणि कोणी पाहिलं तर, कोणी पाहिलं तर आपल्याला लोक काय म्हणतील. त्याबरोबर ऋषी म्हणतोय, अगं हा उजेड, हा सूर्य आत्ता त्याला माझा इंगा दाखवतो. काय सांगितलं, या सूर्याला आत्ता माझा इंगा दाखवतो असं म्हटल्याने मंत्र घातल्याबरोबर काय जिकडे तिकडे काळोख झाला, सगळीकडे धूर सुटला. त्यालाच आपण धुकं म्हणतो. सकाळचं जे धुकं पडतं ते कशाचं धुकं, या ऋषीने मंत्र घातलाय. या ऋषीने मंत्र घातल्यामुळे हे धुकं निर्माण झालं. आता काळोख झाल्याबरोबर मग काय विचारताय, ती पोरगी आपलं शील सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करते. ही मत्स्यगंधा आपलं शील सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करते. पण हा ऋषी सुद्धा तेवढाच पोचलेला. तिने काय सांगितलं की हा लगेच मंत्र घालतोय. तिने काय सांगितलं की हा लगेच मंत्र घालतोय. काय केलं, काळोखाची छाया पसरली, काळोखाची छाया पसरली भागीरथीवरी. काळोखाची छाया पसरली भागीरथीवरी. काळोखाची छाया पसरली भागीरथीवरी. एकदम जिकडे तिकडे काळोख पसरल्याबरोबर एकदम जिकडे तिकडे काळोख झाला. आणि या काळोखात ही दोघं जण मग काय विचारताय, मग ही दोघं काळोखात बघितल्याबरोबर, काळोख्या रातीत बसून होडीत, काळोख्या रातीत बसून होडीत.
झालं बाबा, या दोघांचं झेंगाट झालं. झेंगाट झाल्याबरोबर मग पुढे काय? आता पुढे काय होतं तुम्हाला माहिती आहे. पराशर ऋषी झेंगाट केल्याने निघून गेले. पराशर ऋषी झेंगाट केल्याने निघून गेले, जायला लागले. त्याबरोबर ती काय म्हणते, ये दादा वर ये दादा वर ये दादा वर ये दादा वर पराशर ऋषी काय म्हणतोय. पराशर ऋषी काय सांगतोय, अगं आम्ही जे कर्म करतो त्याचं फळ देखील आम्हाला माहिती असतं. काय सांगितलं, आम्ही जे कर्म करतो त्याचं फळ देखील आम्हाला माहिती असतं. चांगलं आहे की वाईट आहे आम्हाला चांगलं माहिती असतं. त्यामुळे तो काय सांगतोय, नारी धरिती गर्भपुरी नव मास पोरी होशील तू नव फळानी प्रसूत. कीर्ती तुझी पसरल राजकुळात पोटी तुझा जन्म घेतील मामी निवास. प्रिय होशी तुला हन थोरा राजकुळात तुझा दरारा. तुझी तू कोणाची पोर अति सुंदरी तुझा जगात गाजा वाजा. अति सुंदरी तुझा जगात गाजा वाजा. तुझ्या रूपावर काय सांगितलं, पराशर ऋषीने काय सांगितलं, तुझ्या रूपावर राजा भाळल असं म्हटल्याबरोबर ती एकदम आणि मंत्र टाकल्याबरोबर काय सांगू दादा त्या मत्स्यगंधेचे रूप. मेनकारंभा उर्वशी परी मेनकारंभा उर्वशी परी पोर दिसते. मेनकारंभा उर्वशी परी पोर दिसते. मधमाशीला वड लागे तशी मधाच्या पोळ्याचे. लाईन लागली दारात राजाच्या सुंदरीला बघायची. मेनकारंभा उर्वशी परी काय पोरीचं रूप दादा. मेनकारंभा उर्वशी तिच्या पुढं पिक्या पडतील असं तिचं रूप. आणि मग काय,
कस्तुरी मृग धावे घेण्या कस्तुरीचा वास तैसी पोरीची कीर्ती पसरली साऱ्या राजकुलात साऱ्या राजकुलात साऱ्या राजकुलात निमित्त करुणी शिकार करण्याला शंतनु राजा निमित्त करुणी शिकार करण्याला शंतनु राजा लावण्य पोरीचे पावली झाला माता रामनी झाला आता भीष्मासारखा एवढा पराक्रमी पुत्र असताना भीष्मासारखा एवढा पराक्रमी पुत्र असताना शंतनु राजा त्या पोरीच्या जाळ्यात अडकला तिच्या जवळ गेला आणि काय सांगतोय पोरी संगतीनं माझ्या तू येशील का पोरी संगतीनं माझ्या तू येशील का मला तुझ्याशी लगीन करायचं हाय या राजाची तुला राणी बनवायची हाय संगतीनं माझ्या येशील का अरे बाबा मगाशी एक आला होता त्याला मी जरा काय विरोध केला की तो लगेच मंत्र घालायचा काय सांगते ती तो लगेच मंत्र घालायचा आता तू काय घालणार बाबा तो ती काय सांगते आधी बापाला विचार मागून मला मागणं घाला बापाला विचार मागून मला मागणं घाला बाप गेला पोरीकडे आणि काय म्हणतोय पोरी तुला देव कोणाच्या घरा गो पोरी तुला देव कोणाच्या घरा गो पहिलाच वर आलाय बरा देव काय तुला या राजाच्या घरा पहिल्याच वर आलाय बरा देव काय तुला या राजाच्या घरा नको देव बाबा राजाच्या घरा आपल्या जातीला नाही तिथे थारा नको देव बाबा या डोकऱ्याच्या घरा वयानं झाला दिसतो म्हातारा याचा दांडा सावरताना जन्म जाईल पुरार देव कोणाच्या घरा तेव्हा ती सांगते बाबा याचा वरचा पिकलाय सगळा पिकून म्हातारा झालाय याच्या बरोबर जन्म काढायचा आणि याचा दांडाचा वरताना ती काय म्हणते धीवर म्हणे त्या नृपासी देईन माझी कन्या पण धाडशील का पुत्र तुझा तो भीष्मकारे अरण्या कलिजा म्हणून राजा खिन्न झाला मनी वर्तमान कळले भीष्माला करतो तिची मन सरणी हे मत्स्यगंधे जीवन कन्ये होई माझी आई मत्स्यगंधे
ती जोडीन म्हणून लोक आणतील विघ्न यासाठी नको रे बाहुणे राजाची राणी यासाठी नको रे बाहुणे राजाची राणी आनंदी समी भागीरथीवर गात सुखाने गाणी हे मत्स्यगंधे धीवर कन्ने मत्स्यगंधे आज तुला मी देतोय से वचन अविवादी जय राही नाही कधी न करीन लग्न अशा प्रकारे भीष्माने आयुष्यात लग्न केलं नाही पुढे काय झालं बघा ऋषीचा वरदान भोवला न गो कोळीन राणी झाली गोबा भारताची करती कोळ्याची पोर भारताची करती कोळ्याची पोर महाभारत घडल्यावर कळला गोपाल महाभारत घडल्यावर कळला गोपाल कथा पुढे पाच पांडवांची कथा पुढे पाच पांडवांची मूळ यो पांचाळ गातो गोबाय मूळ यो पांचाळ गातो गोबाय ऋषीचा वरदान भोगला न गो कोळीन राणी झाली गोबाय बुवा आहेत बाजूला आणि तुम्हीही ज्ञानी आहात मी काय सांगायची गरज नाही पण एक कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी अनेक आणखीन जर मागणं कार्यक्रम आहेत तर पहिल्या कार्यक्रमाला कृपया भैरवी नसावी लक्षात आलं ना तर सांगण्याचा मुद्दा असा मी मगाशी बसल्यानंतर हा मुद्दा